आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये ते जमा। आजपासून पीक विमा वाटपाचे आदेश इथं देण्यात आलेले आहे। केंद्र सरकार, राज्य सरकार आणि या 15 बँक खात्यामध्ये तर पैसे इथं मिळत आहेत। तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे। तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बैठकीमध्ये मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे। तर आता 20 ते 50,000 रुपये ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे, सर्वे झालेले आहे, आता प्रलंबित जे काही पैसे आहेत ते लवकरच खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। या जिल्ह्यांमध्ये आता सर्वप्रथम या 15 बँक खात्यामध्ये पैसे इथं येत आहेत। तर यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया जे की आपले SBI खात्यामध्ये पैसे इथं येत आहे, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक जे की सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, इंडियन, इको, त्याचप्रमाणे HDFC, ICICI बँक, ॲक्सिस बँक, त्याचप्रमाणे कोटक बँक ऑफ जे काही बँक आहे, IDBI बँक असेल। तर आता या जिल्ह्यांमध्ये पैसे खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता सर्वप्रथम यामध्ये नागपूरमध्ये 150 कोटी रुपये इथं आलेले आहे, वाटप सुरू झालेले आहे। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये चेक करा, अमरावतीमध्ये 140 कोटी रुपये इथं वाटपास सुरुवात झालेली आहे, जे की पंजाब नॅशनल बँक। यवतमाळमध्ये 180 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया। बुलढाण्यामध्ये 130 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे, युनियन बँक ऑफ इंडिया। अकोल्यामध्ये 110 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे, कॅनरा जे के बँक आहे यामध्ये। वाशिममध्ये 90 कोटी रुपये मंजूर होऊन वाटपास सुरुवात झालेली आहे, इंडियन बँकमध्ये। छत्रपती संभाजीनगरमध्ये 160 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे, यामध्ये नागपूर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, छत्रपती संभाजीनगर। यानंतर जे ते आपलं जालन्यामध्ये 100 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे, इंडियन जी के बँक आहे यामध्ये। परभणीमध्ये 95 कोटी रुपये इको जी के बँक आहे यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। नांदेडमध्ये 170 कोटी रुपये वाटप ॲक्सिस बँकमध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लातूरमध्ये 125 कोटी रुपये वाटपास सुरुवात झालेली आहे, HDFC बँकमध्ये। धाराशिवमध्ये 105 कोटी रुपये वाटपास सुरुवात झालेला आहे, ICICI बँकमध्ये। बीडमध्ये 150 कोटी रुपये वाटप सुरू झालेला आहे, कोटक महिंद्रा बँकमध्ये। सोलापूरमध्ये 140 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे, IDBI बँकमध्ये। अहमदनगरमध्ये 135 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे, ॲक्सिस बँकमध्ये। नाशिकमध्ये 115 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे, बँक जे के बँक ऑफ इंडियामध्ये। धुळेमध्ये 85 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे, बँक ऑफ जे के यामध्ये बडोदामध्ये। त्यानंतर जळगावमध्ये 120 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे, पंजाब नॅशनल बँकमध्ये। यानंतर इथे आपलं कोल्हापूरमध्ये वाटप जे काही सुरू झालेलं आहे, यामध्ये कोल्हापूरमध्ये 80 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये चेक करा। सांगलीमध्ये 90 कोटी रुपये पीक विमा जमा होऊन सुरुवात झालेला आहे, कॅनरा बँकमध्ये चेक करा। सातारामध्ये 95 कोटी रुपये वाटप युनियन बँकमध्ये सुरुवात झालेली आहे। रत्नागिरीमध्ये 70 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे, इंडियन बँकमध्ये चेक करा। सिंधुदुर्गमध्ये 60 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे, इको बँक आहे। ठाण्यामध्ये 100 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे, HDFC बँकमध्ये चेक करा। पालघरमध्ये 85 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे, ICICI बँकमध्ये चेक करा। मुंबई शहरमध्ये 50 कोटी रुपये आणि मुंबई उपनगरमध्ये 55 कोटी रुपये। आता मुंबई शहरमध्ये ॲक्सिस बँक आणि मुंबई उपनगरमध्ये जे काही कोटक महिंद्रा बँक यामध्ये पैसे इथं येत आहे। रायगडमध्ये 75 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे, यामध्ये IDBI बँक आहे। चंद्रपूरमध्ये 130 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे। गडचिरोलीमध्ये 120 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे, बँक ऑफ महाराष्ट्र यामध्ये आहे। भंडारामध्ये 95 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे, पंजाब नॅशनल बँक आहे। गोंदियामध्ये 90 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये पैसे इथं जमा झालेले आहे। यानंतर आता आपलं वर्धामध्ये 85 कोटी रुपये वाटप युनियन बँकमध्ये होत आहे। हिंगोलीमध्ये 80 कोटी रुपये वाटपास सुरुवात झालेलं आहे। आता यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला पीक विमा इथं मिळणार आहे। सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ऑफिशियल पेजवरती यायचं आहे। फॉर्मर कॉर्नरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे, बेनिफिशियरी लिस्टवरती क्लिक करा, आपलं राज्य सिलेक्ट करा, महाराष्ट्र, आपला जिल्हा, तालुका आणि PDF लिस्ट यावरती ओपन करायचं आहे। तर आता याच पद्धतीने तुम्हाला लॉग इन करून सुद्धा तुम्हाला इथून चेक करता येणार आहे। आता पैसे टप्प्याटप्प्याने इथं जमा होत आहे। जर तुम्हाला पीक विमा आलेला नसेल, आता पीक विमा कोणाला येत आहे, तर आता ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्याचा फॉर्म इथं भरलेला आहे, ज्यांनी प्रीमियम भरलेला आहे, वेळेत अर्ज केलेला आहे, ज्यांच्या शेतातील नुकसान झालेलं आहे, यामध्ये दुष्काळ, पाऊस, गारपीट, चक्रीवादळ आणि ज्यांनी ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे, तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा जमा होत आहे। याचप्रमाणे ज्यांच्या शेतातील सर्व इथं कंप्लीट झालेले आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे,
आता पैसे कोणाला येणार नाहीत. ज्यांनी अजून काही ई-पीक पाहणी केलेली नाही, सर्वे बाकी राहिलेल्या कागदपत्र अपूर्ण आहेत, बँक खाते इनॅक्टिव्ह आहेत, तर अशांना पैसे तर येणार नाहीत. आता वाटप सुरू झालेले जे काही जिल्हे आहे, यामध्ये पुणे आहे, नागपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड, बीड, सोलापूर, जळगाव, चंद्रपूर, गडचिरोली. प्रक्रिया सुरू असलेले जे काही जिल्हे आहे, यामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना, परभणी, लातूर, धाराशिव, अहमदनगर, नाशिक, धुळे या जिल्ह्यांचा समावेश आहे. लवकरच वाटप होणारे जे काही जिल्हे यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रायगड. मुंबई विभागामधील मुंबई शहर, मुंबई उपनगर. आता काही जिल्ह्यांमध्ये पैसे तर जमवण्यास सुरुवात झालेल्या टप्प्याटप्प्याने. ज्यांना कोणाला आलेला नसेल तर अशाने लेखी अर्ज द्यायचा आहे. पीकमा प्रतिनिधीला लेखी अर्ज जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी हा लेखी अर्ज नेऊन द्यायचा आहे. मान्य प्रतीय पीकमा कंपनी प्रतिनिधी पीकमा कंपनीचे नाव टाकले नाही ते चालेल, परंतु तालुका जिल्हा टाकायचा आहे. विषयमध्ये पीकमा रक्कम जमा न झाल्याबाबत तर महोदय मी खाली सही करणारा अर्जदार तुमचं पूर्ण नाव, राहणार, तालुका, जिल्हा. मी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत फॉर्म भरलेला आहे. जसाच्या तसा महिना तुम्हाला हा लिहायचा आहे. यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, पिकाचा प्रकार, पॉलिसी क्रमांक हे व्यवस्थित तुम्हाला संपूर्ण डिटेल्स इथं भरायचे आहे आणि स्वाक्षरी, नाव, दिनांक लिहायचं आहे. अर्जासोबत तुम्हाला कागदपत्र जोडायचे. यामध्ये आधार कार्ड, बँकेचे पासबुक, पीक विम्याची पावती, ई-पीक पाहणी केलेलाचा स्क्रीनशॉट पुरावा आणि 7/12 आणि 8 इत्यादी डॉक्युमेंट्स त्या अर्जासोबत जोडून द्यायचे आहे. तर आता तुम्हाला जे काही हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे पीक विम्यासाठी, ज्यांना कोणाला पीक विम्याचे पैसे आले नसतील तर यावरती तक्रार करून तुम्ही तुमचा राहिलेला पीक विमा इथं मिळवू शकता. यासाठी तुम्हाला 14447 या हेल्पलाईन नंबरला कॉल करायचा आहे. पॉलिसी ID नंबर म्हणजे पीक विम्याची पावती तुमच्या जवळ ठेवायची आहे जेव्हा तुम्ही कॉल करता. त्याचप्रमाणे बँक खाते क्रमांक, जेणेकरून तुमचे पैसे त्या खात्यामध्ये जमा केले जाईल. तर आता व्हॉट्सअपचे सुद्धा इथं आलेलं आहे. यामध्ये व्हॉट्सअप कंप्लेंट तुम्हाला इथं करता येणार आहे. नमस्कार सर किंवा मॅडम, मी तुमचे संपूर्ण नाव, त्याचप्रमाणे मी गाव, तालुका, जिल्हा आणि प्रधानमंत्री हे जसाच्या तसा महिना तुम्हाला इथं लिहायचा आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. व्हॉट्सअपद्वारे सुद्धा तुम्हाला आता तक्रार करून पीक विमा मिळवता येणार आहे. आता हे जे आहे तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजना याचा जो काही व्हॉट्सअप नंबर इथं आलेला आहे त्यावरती तुम्हाला ही तक्रार करायची आहे. आता जे काही तुम्ही तक्रार करता वेळेस तुमच्याकडे आधार कार्ड, बँकेचं पासबुक, पीक विम्याची पावती आणि ई-पीक पाहणी केलेल्याचा स्क्रीनशॉट असणे आवश्यक आहे. तक्रार करा आणि पीक विमा मिळवा.